शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव अमर रहे। सर्वांना लाल सलाम। आज शहीद भगतसिंगांचा ब्रिटिशांनी आपल्या सर्वांवरती उडवून घातलेला असा शहीद दिन, हुतात्मा दिन, शहादत दिन आहे। आणि आज ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांचा जन्मदिनही आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना ये जोर कितना बाजुए कातिल में है। मी ज्यावेळी सुरुवातीला म्हटलं की ब्रिटिशांनी उडवून घातलेला, आजच एक नवीन पुस्तक एकंदरीत शहीद भगतसिंगांच्या वरती, या सगळ्या क्रांतिकारकांच्या वरती जो खटला ब्रिटिशांनी चालवला आणि तथाकथित न्यायबुद्धीचा डांगोरा पिटत जगाला दाखवण्यासाठी म्हणून ते सगळं कुभांड रचलं गेलं, त्याचा पूर्णपणे पंचनामा करणारं नवीन पुस्तकाचं परीक्षण, अर्थात ते इंग्रजीमध्ये आहे, लवकरच ते भारताच्या सर्व भाषांमध्ये येईल। कशा पद्धतीनं हा खटला चालवताना राजद्रोहाचा, देशद्रोहाचा आरोप ठेवून तो सिद्ध करण्यासाठी ब्रिटिशांनी किती खोटेपणा केला, भारतातल्या कोणी कोणी या सगळ्या खोटेपणाला तोंड देत या क्रांतिकारकांचा खटला चालवला, ज्याच्यामध्ये बॅरिस्टर जिन्ना सुद्धा भगतसिंगांच्या खटल्याच्या बाजू लढवण्यासाठी म्हणून प्रयत्न करणारे एक होते। आणि हे सगळं इतके वर्ष का बाहेर आलं नाही, तर त्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की या खटल्यातले जे काही महत्त्वाचे पुरावे, दस्तऐवज, हे सगळे पाकिस्तानच्या पुरातत्व खात्याच्या लाहोरच्या त्याचं आनंद बाग की असं काहीतरी नाव आहे, आणि तिथं ते त्यांचं कार्यालय आहे, आणि तिथं ते सगळे इतकी वर्ष होते। एक भारतीय मुलाचा ब्रिटिश पत्रकार की ज्याला तोही आश्चर्य करतोय, कारण भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही अशा पद्धतीच्या कागदपत्रांच्या हस्तांतरणाचा करार नसल्यामुळे ज्यांनी ह्या खटल्यावरती भाष्य केलेली, अनेक पुस्तकं लिहिली, त्यांना हे पुरावे, हे दस्तऐवज मिळालेले नव्हते। ते आज बाहेर आल्यानंतर या खटल्यामधली कितीतरी निराळी बाजू, त्यातले काही घडलेले प्रसंग, त्यामध्ये ब्रिटिशांनी केलेली बेईमानी, या सगळ्या गोष्टी आता पुढं येत आहे। हे सांगण्याच्या पाठीमागचा एक हेतू मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये असे अनेक खटले चालवले गेले। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे जगभरामध्ये गाजलेला खटला होता, तो खटला म्हणजे कसाबवरती चालवलेला खटला। आणि तो खटला चालवून भारतीय न्यायव्यवस्थेच्या चौकटीमध्ये
कसाबला शिक्षा केली गेली आणि त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा साबित करून त्याला फासावरती लटकवलं गेलं, त्यावेळी आपल्या भारतामध्ये अनेक मतप्रवाह होते, हैता कित्या करू भया, इतक्या काय असा त्याका ताबडतोब गोळी घालू काही, अमुक घालू काही. पण पाकिस्तानची काळी कृत्य, पाकिस्तानचं सरकार, पाकिस्तानचं लष्कर, पाकिस्तानमधल्या असलेल्या दहशतवादी संघटना या भारतावरच्या हल्ल्यामध्ये कशा पद्धतीने सामील झालेले आहेत हे संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या चौकटीतनं जगासमोर मांडणं ही खूप महत्त्वाची गरज होती. आणि ते झाल्यामुळे कोणीही भारतावरती कसाबच्या फाशीबद्दल आक्षेप घेऊ शकणार नाही. न्यायव्यवस्थेची ही चौकट प्रत्येक वेळी पाळणं हे किती महत्त्वाचं असतं हे या एका खटल्याने अधोरेखित केलं गेलं, की ज्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेचं नाव जगभरामध्ये फार मोठ्या पातळीवरती उंचावलं गेलं. आपण आत्तापर्यंत मानत आलेलो होतो की ब्रिटिश हे न्यायप्रिय होते आणि म्हणून महात्माजींना जो अहिंसेचा लढा चालवता आला ते सोपं पडलं. पण एक महत्त्वाची गोष्ट याबाबत आपण लक्षात ठेवली पाहिजे, ब्रिटिश हे दाखवण्यापुरते न्यायप्रिय होते. त्यांच्या स्वार्थाचा ज्या क्षणाला प्रसंग येत होता त्या क्षणाला त्यांनी बेईमानीच केली, त्यांनी अन्यायच केला आणि त्या अन्यायाला उत्तर देण्यासाठी म्हणून भारतामध्ये विविध पातळीवरती विविध पद्धतीचे संघर्ष लढले गेले आणि त्यातून भारतीय स्वातंत्र्याचा जन्म झाला. ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि आजच्या काळामध्ये तर ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्या पद्धतीनं ब्रिटिश अन्यायकारी पद्धतीनं न्यायव्यवस्थेचा वापर करून, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी महात्माजींवरती पहिला चंपारण्याच्या बाबतीतला खटला दाखल केला गेला आणि त्यावेळी त्या न्यायाधीशांनी महात्माजींना विचारलेलं होतं आणि त्यांनी जे उत्तर दिलेलं होतं की भले तुमच्या दृष्टीनं मी राजद्रोही असेल पण माझ्या भारतीयांच्या दृष्टीनं मात्र मी तुमचा कायदा मानत नाही. आणि त्यानंतर त्यांनी ज्या बाकीच्या शिक्षा आहेत त्या सगळ्या भोगलेल्या होत्या. जी गोष्ट टिळकांनीही केलेली होती तोच हे भगतसिंगांसारख्या क्रांतीच्या विचाराने, आणि केवळ क्रांतीच्या विचाराने नाही, त्यांच्यावरती म्हणजे कितीतरी पद्धतीने निरनिराळ्या गोष्टीतून त्यांना सुटण्याच्या शक्यता होत्या. पण ज्यावेळी संसदेमध्ये उडी मारून त्यांनी बॉम्ब फोडला, पत्रकं फेकली, त्यावेळी तिथून ते पळून जाऊ शकणार होते, परंतु ते पळून गेले नाहीत. कारण त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट होती की माझ्या हौतात्म्यामुळे जर भारतातली मनं चेतावली जातील तर ते मला पाहिजे. आणि म्हणून त्याने म्हटलेलं होतं की सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी म्हणजे त्याच्या कितीतरी मित्रांनी, त्यांच्या इतरांनी, हितचिंतकांनी, नाही मग हा माणूस शेवटच्या क्षणाला कोसळेल, तू शेवटी तरी कुठंतरी परमेश्वराचं चिंतन कर. त्यावेळी त्यांनी भगतसिंगांनी एक सांगितलेलं होतं की मी विचारपूर्वक आस्तिक बाजूला ठेवून नास्तिकत्व स्वीकारलेलं आहे. ते केवळ मला असं काहीतरी वाटलं, कुठल्या तरी जोशात येऊन मी केलं असं नाही. हे कशासाठी? तर कुठंतरी आपल्याला आजच्या काळामध्ये या सगळ्या परिस्थितीचा पुन्हा एकदा अभ्यास करावा लागेल, पुन्हा एकदा विचार करावा लागेल. कारण आज भारतामध्ये ज्या पद्धतीनं न्याय यंत्रणेचा, घटनेचा गैरवापर करून जी दडपशाही चालू आहे ती दडपशाही ब्रिटिश करीत असलेल्या दडपशाहीपेक्षा काही फारशी वेगळी आहे असं मला वाटत नाही. आज साधी गोष्ट आहे की आत्तापर्यंतच्या इतक्या वर्षाच्या माझ्या या सामाजिक कामामध्ये, सार्वजनिक कामामध्ये निवडणुका आहेत म्हणून
तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता येणार नाही, अशा पद्धतीची जर दडपशाही ही चालू असेल तर आपल्याला किती पद्धतीनं पुढच्या भविष्य काळामध्ये काम करावं लागेल हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. एक साधी घटना कालची सांगतो. मी ज्या वेळी मला सवड असते त्यावेळी मी एकतर आकाशवाणीच्या बातम्या ऐकतो किंवा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या बातम्या पाहतो. कालच्याच 7च्या बातमीतला प्रसंग. काल बातम्या चालू होत्या, मी ऐकत होतो. अचानक समोर त्या वृत्तनिवेदिकेने बातमी सुरू केली की ओरिसामध्ये युती तुटली आणि सर्वच्या सर्व जागा भाजप लढवणार. ही बातमी तिथं फ्लॅश होत होती, ती बोलत होती, पुढचं सांगणार तितक्यात ती गप्प झाली, कारण समोरच्या टेलिप्रॉम्प्टरवरनं ती बातमी गायब झाली. ती बातमी गायब झाली, त्यामुळे तिच्या समोर प्रश्न पडला, मी आता पुढचं काय वाचू. ती काही क्षण म्हणजे जवळजवळ अर्धा मिनिट ती स्तब्ध झाली आणि त्यानंतर कृपया आपण पुढील बातमीकडे वळूया म्हणून त्याने पुढील बातमी, म्हणून मी मुद्दाम 9:30च्या बातम्यामध्ये तरी ती बातमी दाखवता का हे बघितलं तर 9:30च्या बातम्यामध्ये त्याच्या बाबतीतला कसलाही उल्लेख नव्हता. आजही आपण बघतो आहोत की ओरिसामधली युती तुटली याच्या संदर्भातलं कुठल्याही वर्तमानपत्रातनं मोठ्या प्रमाणावरती कुठेही काहीही आलेलं नाही. भाजपने 21 जागांवरती आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. ही त्यांची कायमची पद्धत आहे की समोरच्याला अंधारात ठेवायचं, आणखीन आपलं हे करायचं. ही दडपशाही, ही हुकुमशाही, ही हिटलरशाही इतक्या पातळीपर्यंत पोचलेली आहे. काही दिवसामध्ये आपल्याला 100% बातमी येणार आहे की मुंबई दूरदर्शनच्या त्या कोण जबाबदार अधिकाऱ्याची एकतर बदली झाली किंवा निलंबन झालं, हे लिहून ठेवा. इथपर्यंतच्या खालच्या पातळीवरती जाऊन आज भारतातलं राजकारण चालू असताना आपण स्वस्थ बसून चालणार नाही. तर त्याच्यासाठी म्हणून आजच्या सारखा दिवस, त्याच्यासाठी कटिबद्ध होण्यासाठी म्हणून आजच्या सारखा दिवस हा दुसरा नाही आहे. कारण ज्या भगतसिंगांनी आपल्यासमोर आपल्या वर्तणुकीतनं, आपल्या वागण्यातनं, आपल्या लिखाणातनं जो मार्ग ठेवलेला आहे, येत्या भविष्य काळामध्ये आपण कोणीही भगतसिंग बनू शकलो नाही, कोणीही सुखदेव बनू शकलो नाही, कोणीही राजगुरू बनू शकलो नाही, तरीसुद्धा आपण जे आहोत ते हा विचार घेऊन पुढं जर जात राहिलो तर आणि तरच आपल्याला अशा मुक्त वातावरणामध्ये जगण्याची, जे आपण 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी जगत होतो, आपलं भाषण स्वातंत्र्य, आपलं उच्चार स्वातंत्र्य, आपलं संचार स्वातंत्र्य, या सगळ्यांना जर कुठं पुढच्या काळामध्ये सुद्धा जपायचं असेल, ते आपल्याला हवं असेल तर आजपासून लढाईला सुरुवात केली पाहिजे. याच्यातले एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं की ज्या म्हणजे घटना समितीच्या याच्यामध्ये की मी कितीही चांगली घटना तयार केलेली असली तरीसुद्धा ते राबवणारे हात जोपर्यंत तितके चांगले नाहीत तोपर्यंत या घटनेचा उपयोग तितक्या प्रभावीपणे करता येणार नाही. आणि घटना कितीही खराब असली तरी राबवणारे हात जर तितके सक्षम असतील तर कितीही खराब घटना असली तरी ते सगळं व्यवस्थितपणे चालू शकेल. आज राबवणारे हात मुळातच बरबटलेले आहेत, मुळातच बदनाम आहेत. राबवलेले हात त्यांना या घटनेच्या, भारतीय राज्यघटनेशी त्यांचं कसलंही सोयीस्कर नाही आहे. त्यांना मनुस्मृती आणायची आहे आणि हे टाळायचं असेल तर आपल्याला आपली लढाई आपल्या प्रत्येक पायरीवरती लढावी लागेल. मग ती लढाई तुमच्या छोट्या छोट्या मागण्यांसाठी असू देत, तुमच्या छोट्या छोट्या हक्कांसाठी असू देत किंवा व्यापक समाजहिताच्या असू देत, ह्या गोष्टी लढल्याच पाहिजेत. ज्या पद्धतीने इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा एका छोट्या माहितीच्या अधिकाराकडे, त्या नाव विसरलो मी तिचं, तिनं कृती करून 1000 रुपयाचा बॉन्ड खरेदी करून
त्यातून सगळा पुढे हे झाला. तशाच पद्धतीचं काम आपल्याला प्रत्येक पातळीवरती करावं लागेल. आणि त्यामध्ये करत असताना प्रसंगाला मी तर कायम सांगतो की मी बोचकं बांधून ठेवलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन कॅम्प तयार झालेले आहेत, कर्नाटकामध्ये तयार झालेले आहेत, आणखीन आसाममध्ये तयार झालेले आहेत, इतर ठिकाणी सुद्धा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प येतील. पुढचं आयुष्य आपल्याला इथं जमलेल्या प्रत्येकाला जर कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये काढायचं नसेल तर आपल्याला ही लढाई आपली समजून लढलं पाहिजे. आज या शहीद दिनी एवढंच बोलतो आणि थांबतो. आज शहीद भगतसिंगांच्या शहादत दिनी आम्ही पर्यावरणवादी कार्यकर्ते गोपुरी आश्रमामध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण किंवा अन्न सत्याग्रह करणार होतो. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक जे मागचे 2 आठवडे लडाखचं पर्यावरण वाचवा, लडाखची संस्कृती वाचवा आणि लोकशाही वाचवा या त्यांच्या मागण्यांसाठी तिथं उणे तापमानामध्ये अन्न सत्याग्रहाला बसले आहेत. आणि त्यांच्यासोबत लडाखची जनता प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून विविध मार्गाने आपल्या मनातील खदखद रोष प्रकट करत आहे. त्याला सिंधुदुर्गवासियांचा पाठिंबा म्हणून आम्ही हे एक दिवसाचं अन्न सत्याग्रहाचं व्रत हाती घेतलेलं होतं. त्याबाबत रीतसर निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे परवानगी मागणारं पत्र गोपुरी आश्रम आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते विनायक मेस्त्री याने दिलेलं होतं. आणि आम्ही आमच्या पातळीवरती कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेला कसल्याही प्रकारची बाधा येणार नाही याची खबरदारी घेऊन या आप्पासाहेबांच्या पावनभूमीमध्ये ही शहादत दिनाची एक सकाळ आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत हे उपोषण असा कार्यक्रम जाहीर केलेला असताना आज पोलिसांच्या मार्फत आमच्यावरती एक CRPC 149ची नोटीस बजावण्यात आली. आणि या नोटिसी अन्वये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी आपली जबाबदारी राहील आणि सिंधुदुर्गामध्ये कुठेही आंदोलन करायला बंदी आहे अशा पद्धतीच्या अशा अर्थाचं ही नोटीस आम्हाला दिली गेली. निवडणुकीचा मोसम आहे. ज्या पद्धतीनं शासनाचा वरवंटा कार्यकर्त्यांवरती फिरत आहे ते लक्षात घेतल्यानंतर जरी
सार्वजनिकरित्या हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतला, तरीही व्यक्तिगत पातळीवरती उपोषण करायला आम्हाला कुठलंही शासन, कुठलंही प्रशासन आणि कुठलीही यंत्रणा आमच्यावरती बंदी घालू शकत नाही. आणि त्यामुळे आज सिंधुदुर्गामध्ये विविध ठिकाणी शेकडो पर्यावरणवादी कार्यकर्ते हे व्यक्तिगत पातळीवरती आपापल्या घरामध्ये, आपापल्या कार्यालयामध्ये, आपापल्या कामाच्या ठिकाणी हा एक दिवसाचा उपोषणाचा मार्ग, आत्मक्लेशाचा मार्ग अवलंबित आहेत. हे मी ठामपणे सांगू इच्छितो, सांगू शकतो. आज संध्याकाळपर्यंत या सगळ्यांची कोणी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला याची माहिती समाज माध्यमातून जाहीर होईल. ज्या भगतसिंगांनी सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना ये जोर कितना बाजुए कातिल में है, ह्या काव्यपंक्ती लिहिल्या, केवळ लिहिल्या नाहीत, जगल्या. त्यांचा अंश मात्र ज्यांच्यामध्ये आहे तो प्रत्येक कार्यकर्ता हा ताठमानेने आपल्या आत्मसन्मानासाठी कुठल्याही शासन यंत्रणेच्या दडपणाला भीक घालत नाही. हे आज पुन्हा एकदा आम्ही दाखवून देणार आहोत. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.